नंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उल्हासनगर महापालिकेत महापौर कुणाचा असा प्रश्न पडला असेल तरी या राजकीय घडामोडींवरती लक्ष द्या, कारण या सर्व घडामोडींमध्ये वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं। डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि त्यामुळे उल्हासनगरमध्ये महापौर बनवण्याच्या वाटेवर शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय। उल्हासनगर महापालिकेमध्ये 78 जागांपैकी शिवसेना आघाडीनं 36 आणि भाजप आघाडीनं 37 जागा जिंकल्या, तर या महापालिकेमध्ये बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे। याच जागा आता वंचित, काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीनं भरून निघणार आहेत। शिवसेनेनं अगोदरच 2 अपक्षांचा पाठिंबा मिळवलाय, तर वंचितच्या 2 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेटही घेऊन पाठिंबा जाहीर केल्यानं बहुमताचा जादुई आकडा गाठता आलाय। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामं करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं। आणि याबाबतच अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे। किरण, उल्हासनगरमध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण उदयाला येत असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की एका बाजूला शिंदेंना त्या ठिकाणी आपला महापौर देण्यासाठी लागणारी जी मॅजिक फिगर होती, त्याच्यासाठी लागणारा जो पाठिंबा होता, त्यासाठी वंचितच्या 2 उमेदवारांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या पाठिंब्या संदर्भातलं पत्र देखील देऊन टाकलं। आता महापौर कोण होणार? मात्र दुसरीकडे जे आपण पाहत होतो की वंचित आणि काँग्रेस एकत्रपणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सामील झालेले होते आणि त्यांनी थेटपणे आव्हान उभं केलेलं होतं ते ठाकरे बंधूंना आणि दुसरीकडे महायुतीच्या सरकारला। मात्र उल्हासनगरमध्ये वंचितच्या 2 जणांनी पाठिंबा देण्यामागचं महापौर पदासंदर्भातला कुठला निर्णय आतापर्यंत झालेला आहे का? की मग वंचित जर त्या ठिकाणी किंगमेकर ठरणार असेल तर त्यांना महापौर पद ऑफर दिलं गेलेलं आहे का? इनसाइड स्टोरी काय किरण तेलगोटे? विशाल सर, उल्हासनगर शहरामधली ही जी निवडणूक आहे अत्यंत महत्वाची आणि चुरशीची जी लढत आहे या शहरामध्ये झाली होती आणि शिवसेना, शिंदे गट, साई पक्ष आणि टीओके यांची एकूण जर आपण बेरीज पाहिली तर या ठिकाणी 27 जे आहे 37 जे आहेत ती या ठिकाणी होते आणि त्यानंतर भाजप या ठिकाणी स्वबळावरती लढलेला आहे। यांची देखील एकूण जे जागा आहेत त्यांनी देखील 37 जागा आहेत ते जिंकलेल्या आहेत आणि या दोघांमध्ये जे आहे ते आता अटीतटीची जी लढत आहे, इकडे त्याची जी बहुमताचा आकडा जो गाठण्यासाठी दोघांचे शर्तीचे जे प्रयत्न आहेत ते सुरू केलेले आहेत। मात्र या सर्व निकाल लागल्याच्या नंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने वंचित बहुजन आघाडीचे जे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या गळाला लावलेला आहे। त्यानंतर एक अपक्ष आहे आणि साई पक्षामधला जो त्यांच्या महायुतीमधला जो घटक पक्ष आहे त्याला देखील गळाला लावून जवळजवळ 40चा जो म्हणजे बहुमतासाठी असणारा आकडा जो 40चा आहे तो त्यांनी पार केलेला आहे आणि यामुळे आता महापौर जो आहे तो शिवसेना शिंदे गटाचा बसणार अशी जी चर्चा आहे या एकंदरीत जे गोळाबेरीज आहे यातून होते। मात्र वंचित बहुजन आघाडीनं जो पाठिंबा दिलेला आहे तो अटी आणि शर्तीवरती दिल्या आहे अशा प्रकारची चर्चा आहे। कुठल्या अटी आणि शर्तींवरती हा पाठिंबा देण्यात आलेला आहे हे आपल्याला कळू शकले का किरण? नक्कीच सर, गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहायला गेलात किंवा काही वर्षांपासून जर आपण पाहायला गेलात तर या ज्या ठिकाणाहून हे जे 2 नगरसेवक जे निवडून आलेले आहेत तो 18 जो प्रभाग आहे तो मागासवर्गीय म्हणजेच दलित वस्तीचा जो प्रभाग आहे आणि यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये या इथला जो विकास आहे तो पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे आणि त्यामुळे आता हाच विकासाचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदेकडे त्यांनी हे पाठिंब्याचं पत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे आणि यानंतर त्यांना उपमहापौर पदाचं जे आव्हान जे उपमहापौर पदासाठी त्यांनी मागणी केलेली आहे ते देखील एकंदरीत चर्चा जी आहे ती अशी होताना सर दिसत आहे। बरोबर आहे। उल्हासनगर महापालिकेमध्ये मात्र भवितव्य महापौर पदासाठीचं ठरवत असताना ज्या प्रकारे वंचितनं अटी शर्तींसह पाठिंबा दिल्याचं देखील कळतंय, दुसरीकडे अपक्ष देखील त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळून येतील। मात्र सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची त्या ठिकाणची निवडणूक ठरलेली होती, कारण स्वतः श्रीकांत शिंदेंनी लक्ष घालणं असेल किंवा
त्यांच्यासाठी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिष्ठेची उल्हासनगरची निवडणूक केलेली होती, कारण त्यांच्या आसपासच्या भागातील आणि अखत्यारीतला हा सगळा भाग कल्याण डोंबिवलीपासून अतिशय जवळ असलेला असल्या कारणामुळे तिथलं राजकारण हे इंटरेस्टिंग पद्धतीनं आणि इंटरेस्टिंग वळणावरती येऊन ठेपलेलं होतं. आज जरी एका बाजूला पाठिंबा देण्यात आलेला असला तरी पुढच्या काळातले ट्विस्ट अँड टर्न्स काही येऊ शकतात का, किरण? हा, नक्कीच सर. आपण जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे पुत्र आहेत त्यांचा हा मतदारसंघ आहे हो. आणि आपला जो बालेकिल्ला आहे तो साबित ठेवण्यासाठी आपली सत्ता असणं गरजेचं आहे, अशा प्रकारची चर्चा आहे ते देखील होताना दिसत आहे. आणि निकाल लागल्यापासूनच शिवसेना शिंदे गटाकडून जो डाव आहे तो साधण्यात आलेला आहे आणि जे काही नगरसेवक आपल्या गळाला लागतील त्यांना घेऊन हॉटेल वारी जी म्हणतो आपण त्या ठिकाणी देखील त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि यानंतर भाजप असेल किंवा दोन पक्ष असतील, हे येणारं जे गणित असेल पुढचं, म्हणजे खासदारकी असेल किंवा आमदारकी असेल, या ठिकाणी जर महापौर ज्याचा असेल त्याचा भविष्यामध्ये महापौर किंवा आमदार अशा ज्या काही घडामोडी आहेत त्या देखील घडू शकतात. त्यामुळे आताच शिवसेना शिंदे गटाकडून आपला जो बालेकिल्ला आहे तो शाबूत ठेवण्यासाठी आता महापौर आपला बसावा याचा आग्रह आणि याचा जो एकंदरीत आपण पाहायला गेलं तर त्यांनी आपला जो बालेकिल्ला आहे तो राखला. म्हणजे एकंदरीत आपण जर त्यांनी सत्ता जर स्थापन केली तर तो आपला बालेकिल्ला राखला असं म्हणायला काही हरकत नाही. विशाल, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि याच उल्हासनगरमधील राजकीय परिस्थितीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर. दिलीपजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या न्यूज प्लॅनेटच्या चर्चेमध्ये. उल्हासनगर महापालिका अतिशय प्रतिष्ठेची त्या ठिकाणची लढत, मात्र ज्यावेळेला काटेकी टक्कर देत एकमेकांसारखेच आकडे आले त्यावेळेला पाठिंबा आणि कुणाच्या जोरावरती त्या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता राखली जाते, महापौर पदाचा उमेदवार दिला जातो, या संदर्भातला सस्पेन्स वाढत चाललेला आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ उल्हासनगर महापालिकेनं वेगळ्या राजकीय समीकरणांसाठी अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेचं उल्हासनगर महापालिकेकडे लक्ष वेधलेलं आहे. त्या ठिकाणची काही वैशिष्ट्ये मला आपल्याकडून जाणून घ्यायची आहे. दिलीपजी, उल्हासनगर महानगरपालिका जी आहे त्यामध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की शिंदे गटाचं वर्चस्व आहे, त्या खाली भाजपचं वर्चस्व आहे, परंतु त्यांच्यामध्ये फक्त एका मताचा फरक आहे, एका उमेदवाराचा फरक असल्यामुळे बरोबर अटेकी टक्कर आहे. आणि योगायोग असा आहे की वंचितचे 2 नगरसेवक आणि काही पार्टी नगरसेवक आणि काँग्रेस जे महाविकास आघाडीचे घटक आहेत त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे शिंदेकडे आता जो मॅजिक फिगर आहे 41चा तो पास केलेला आहे. त्यामुळे वंचितच्या सहाय्याने उल्हासनगरमध्ये शिंदेसेना सत्ता स्थापन करू शकते. बरोबर आहे दिलीपजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की त्या ठिकाणी शिंदे सेनाच आपला महापौर देणार आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणचे सुरू असलेले प्रयत्न देखील आहे. मात्र उल्हासनगरच्या या राजकारणाबद्दल तुम्ही आमच्याबरोबर सविस्तर बोललात त्यासाठी धन्यवाद. आणि आता न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली आणखी